नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे आपले लाडके यूट्यूब चॅनल चौधरी ऑफिशियल यामध्ये. आज आपण ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक पेपर 2022ला शिपाई या पदासाठी झालेला आहे तो बघणार आहोत. आणि हा पेपर नंबर 5 असेल. याच्या अगोदर 4 पेपर मी अपलोड केले, ते तुम्ही आय होप बघितलेच असतील. यासाठी पेपरासाठी टाईम होता 90 मिनिटं, क्वेश्चन होते 90 आणि 10 मार्क होते ते इंटरव्ह्यूसाठी. तर प्रश्न पहिला सुरुवात करू आपण. खालील अंकमालिकेत रिकामी जागी कोणती संख्या येईल? 2, 4, 16. 2चे डबल 4, 4चे डबल 16, 16चे डबल 256. हा प्रश्न खूप शिफ्टमध्ये रिपीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर सेकंड. त्वचेचे बाह्य थरास काय म्हणतात? तर त्याला म्हणतात एपिडर्मिस. क्वेश्चन नंबर 3. ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यास टिंबटिंब साली फाशी दिली. हे दुःखद गोष्ट होती. ती आहे 1909 मध्ये. क्वेश्चन नंबर 4. बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCGची लस दिली जाते? तर ती 12 महिन्याच्या आत. जन्मापासून 12 महिन्याच्या आत BCGची लस दिली जाते. क्वेश्चन नंबर 6. मिताली एक्सप्रेस नावाने कोणत्या देशादरम्यान भारताने रेल्वे सेवा सुरू केली आहे? तर ती आहे भारत आणि बांगलादेश. क्वेश्चन नंबर 7. 13वे वित्त आयोगाच्या मते सार्वजनिक कर्ज आणि एकूण सकल उत्पादन यांचे प्रमाण काय? तर त्याचे प्रमाण आहे 68%. क्वेश्चन नंबर 8. अंकेक्षण व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ती आहे खालील क्षेत्रातील उद्योग. क्वेश्चन नंबर 9. किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होते? तर ते होते कॅल्शियम ऑक्सॅलेट या पदार्थामुळे होतो किडनी स्टोन, मूतखडा. राईट. इथं जरा ऑप्शन इकडे तिकडे झाला आय थिंक. क्वेश्चन नंबर 10. मोठे उद्योगांची मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती नियंत्रित करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने एकाधिकारिता आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती हा कायदा सन 1986 मध्ये अवलंब केला. क्वेश्चन नंबर 11. आश्वासित रोजगार योजना भारतात टिंबटिंबपासून लागू करण्यात आली? तर ते 2 ऑक्टोबर 1993 पासून. म्हणजे आज जो रेकॉर्ड होता दिवस तो म्हणजे 1993 मध्ये. क्वेश्चन नंबर 12. 1919 मध्ये सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ती केली होती कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न हा ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक मधला साताराचा आलेला प्रश्न, पण तो GK मधून. क्वेश्चन नंबर 12 रिपीट झालाय. जागतिक आरोग्य संघटनेने WHO कोणत्या देशाला नुकतेच मलेरिया मुक्त देश घोषित केला आहे? तर ते चीन. क्वेश्चन नंबर 13. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील इतर राज्यांचा विचार केला असता लोकसंख्येत दुसरीच्या दरात महाराष्ट्राचा क्रमांक किती पॉप्युलेशनच्या बाबतीत? तर ते 21वा क्रमांक आहे. क्वेश्चन नंबर 14. विशेष कर स्पेशल टॅक्सेस खालीलपैकी कशावर मावळा जातो? तर तो आहे वस्तूंच्या आकारावर व वजनावर आकारला जातो. क्वेश्चन नंबर 15. वसुली बँकेला वैधानिक संरक्षण तेव्हाच दिले जाते जेव्हा ती टिंबटिंब म्हणून कार्य करते, जेव्हा ती बँक योग्यधारक म्हणून कार्य करते. क्वेश्चन नंबर 16. फिलिप्स वक्र रेषा टिंबटिंब दर्शवते, तर ती काय दर्शवते? रोजगाराचा व चलनवाढीचा दर यातील व्यस्त प्रमाण दर्शवते. क्वेश्चन नंबर 17. RBIचे पहिले गव्हर्नर कोण? तर अब्बास खान अर्कल स्मिथ. क्वेश्चन नंबर 18. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य विदेशी कर्जाशी संबंधित आहे? तर ते विदेशी कर्जामुळे प्रत्यक्ष वित्तीय ताण निर्माण होतो. क्वेश्चन नंबर 19. अल्पवयीन व्यक्तीला हमी देऊन अधिक सवलत मंजूर केली जाऊ शकते? तर हे वाक्य आहे नाही. अल्पवयीन कर्जदार असल्यास हमी लागू होणार नाही. क्वेश्चन नंबर 20. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2014 मध्ये घेतलेल्या निर्णयामुळे कमीत कमी किती वयाने बालक बँकेत खाते उघडू शकते? कमीत कमी विचारले तर 10. RBIने घेतलेल्या निर्णयानुसार. 21वा प्रश्न आहे. महाराष्ट्रात राज्य कृषी मंडळ आणि राज्यातील कृषी उत्पादन बाजार समितीचे संगणकीकरण करण्यासाठी टिंबटिंब प्रकल्प सुरू केला, तर तो आहे मार्कनेट. क्वेश्चन नंबर 22. मौद्रिक धोरण म्हणजे नियामक धोरण की
ज्याच्याद्वारे केंद्रीय बँक टिंबटिंबीवर आपले नियंत्रण ठेवते. ते कशावर नियंत्रण ठेवते? पैशाचा पुरवठा. क्वेश्चन नंबर 23. चक्षमाचे भिंग टिंबटिंब यापासून बनवतात, तर ते फ्लिंट काच. क्वेश्चन नंबर 24. प्रधान कर्ज दर टिंबटिंब करून आकारला जातो, तो व्यावसायिक बँकांकडून आकारला जातो प्रधान कर्ज. क्वेश्चन नंबर 25. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापले जात असत? तर RBIच्या अगोदर ब्रिटिश भारत सरकार कडून भारतात नोटा छापले जात होते. क्वेश्चन नंबर 26. प्रदायी बँकेला भौतिकरित्या बदललेल्या धनादेशासाठी संरक्षण मिळू शकते, तर ते कोणते वाक्य दिलेले आहे याच्यातलं बरोबर आहे? तर बदल उघड नाही आणि तो योग्य वेळेत पेमेंट करतो, हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 27. 2005 ते 6 पासून सुरू करण्यात आलेले प्रादेशिक ग्रामीण बँकेचे विलिनीकरण कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारे केले जाते? 2005 ते 6 विचारले. A.V. सरदेसाई कार्यगट या समितीच्या शिफारशीनुसार. क्वेश्चन नंबर 28. KYC म्हणजे काय? नो युअर क्लायंट, त्याला म्हणतात आपला ग्राहक जाणून घेणे. KNOW म्हणून नो युअर क्लायंट. 29 वा प्रश्न आहे. नाबार्ड खालीलपैकी कोणती तपासणी करते? अ. दिल्या प्रादेशिक ग्रामीण बँका, ब. राज्य सरकारी बँका, क. जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँका व ड. भूविकास. तर उत्तर आहे सर्वचे सर्व नाबार्ड तपासणी करते. नाबार्ड इज काइंड ऑफ अ बँक. क्वेश्चन नंबर 30. बेसल निकष कशासाठी संबंधित आहे? तर बेसल निकष हे बँकांचे भांडवल पर्याप्ततेबद्दल शी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 31. खाजगी क्षेत्रातील नवीन बँका उभारणे, जुने खाजगी क्षेत्रातील बँकांचे विस्तारीकरण करणे आणि विदेशी बँकांना भारतात परवानगी देणे या सरकारी धोरणामधील प्रमुख कारण कोणते? तर ते प्रमुख कारण आहे सरकारला बँक उद्योग अधिक स्पर्धात्मक करायचा आहे, कॉम्पिटिटिव्ह बनवायचे म्हणून. क्वेश्चन नंबर 32. नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या टिंबटिंब हा घटक मानला जातो, तो गाव. क्वेश्चन नंबर 33. धनादेश आणि बिले जमा करण्याचे कर्तव्य बँक घेतात, त्याचे कारण एकच आहे, त्यांना ते सेवा म्हणून करायचे आहे. धनादेश आणि बिले जमा करण्याचे कर्तव्य त्यांना ते सेवा म्हणून करायचे आहे. क्वेश्चन नंबर 34. तारण ही कर्जे आणि अग्रिणी रोखे शुल्क करण्याच्या पद्धतींपैकी ही एक आहे आणि टिंबटिंबमध्ये परिभाषित केली आहे, तर ती करार कायद्यामध्ये परिभाषित केली आहे. क्वेश्चन नंबर 35. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. त्यांचा निबंध लिहून झाला. हा कोणता प्रकार आहे प्रयोगाचा? तर तो समापन कर्मणी हा प्रकार आहे. क्वेश्चन नंबर 36. सुधा निबंध लिहित राहील याचा काळ ओळखा. सुधा निबंध लिहित राहील याचा काळ आहे इति भविष्यकाळ. क्वेश्चन नंबर 37. पुढीलपैकी कृदंत ओळखा. कृदंत हा दिलेल्या ऑप्शनपैकी टाकाऊ हा आहे. क्वेश्चन नंबर 38. पररूप संधीचे उदाहरण शोधा. पररूप संधीचे उदाहरण सांगेन हा आहे. क्वेश्चन नंबर 39. दिलेल्या वाक्यातील तितिक्षा शब्दाचा सूचित अर्थ ओळखा. तितिक्षा या गुणाची विद्यार्थ्यांना गरज असते. तितिक्षा या गुणाची विद्यार्थ्यांना गरज असते. तर ही अभ्यासवृत्ती हा शब्द आहे, अभ्यासवृत्ती. क्वेश्चन नंबर 40. प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचार मुक्तीची शपथ घ्यावी या वाक्याचा प्रकार ओळखा. तर त्या वाक्याचा प्रकार आहे विद्यार्थी. क्वेश्चन नंबर 41. खालीलपैकी शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर शरदकाळ हा शब्द दिला आहे, तो कोणत्या संधीचा उदाहरण आहे? तर व्यंजन संधी. क्वेश्चन नंबर 42. कर्मणी प्रयोग करा. वाक्य दिलं राधिका केर काढते, याचा कर्मणी प्रयोग आहे राधिकाने केर काढला. क्वेश्चन नंबर 43. ओनामा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी आहे. ओनामा म्हणजे प्रारंभ. क्वेश्चन नंबर 44. दिलेले पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. स्वर संधी असलेला शब्द गुरुपदेश. क्वेश्चन नंबर 45. पुढीलपैकी न्यूनत्मक बोधक वाक्य कोणते ते ओळखा. तर न्यूनत्मक बोधक वाक्य हे यंदा पुष्कळ पाऊस पडला, परंतु
तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. क्वेश्चन नंबर 46. पाय टाकूनी जळात बसला असला औदंबर या काव्यपंथी शब्दसंगतीमधील कोणत्या प्रकारातील आहे? तर ते प्रकार आहेत लक्षणमूलक व्यंजना. क्वेश्चन नंबर 47. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द साधित शब्द ओळखा. तर शब्दसाधित शब्द आहे नातेवाईक, बाकी सर्व एकच गटात आहेत. क्वेश्चन नंबर 48. प्रयोग ओळखा. पंढरीस जाताना कुडवाडीजवळ उजाडले. याचा प्रयोग आहे अकर्मक भावी प्रयोग. क्वेश्चन नंबर 49. खालीलपैकी पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द ओळखा. तर त्याहून, हून, हून, त्याला, याला, सला हे सर्व विभक्तीचे प्रकार आहेत. तर पंचमी मधला हा त्याहून. क्वेश्चन नंबर 50. द लँग्वेज ऑफ डॅश डॅश इंग्लिश इज डॅश डॅश युनिव्हर्सल लँग्वेज. तर दिलेले याच्यातून द आणि अ आहे. द लँग्वेज ऑफ दी इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. क्वेश्चन नंबर 51. यूज अ पॉझिटिव्ह डिग्री. सी इज रिचर दॅन मी. तर पॉझिटिव्ह डिग्री वापरून वाक्य होतं आय एम नॉट सो रिच ॲज हर. क्वेश्चन नंबर 52. चूज द करेक्ट एंटोनिम्स ऑफ सेलेस्टियल. सेलेस्टियलचा काय अर्थ लिहिते. सेलेस्टियल म्हणजे वरती आणि अर्थली म्हणजे ग्राउंडचं. 53. सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ ॲडमोनिस. ॲडमोनिस म्हणजेच काय ॲक्युरेट मिनिंग त्याचं आहे वॉर्निंग देणे, ॲडमोनिस करणे म्हणजे. क्वेश्चन नंबर 54. रीड द आन्सर ऑप्शन अँड रिकॉग्नाइज द टाईप ऑफ सेंटेन्स गिव्हन. आता सेंटेन्स दिले लेट हिम बी टेकन अवे. तर हे आहे पेसिव्ह इम्पेरेटिव्ह टाईपचं. क्वेश्चन नंबर 55. द सिनोनिम्स ऑफ फॅन्सीफुल. फॅन्सीफुलचं सिनोनिम्स काय आहे इमेजिनेटिव्ह, कल्पनात्मक. क्वेश्चन नंबर 56. गिव्ह द ऑर्डर. पिक आउट द सेंटेन्स विच इज द पेसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. तर गिव्ह द ऑर्डर हे वाक्य आहे, तर याच्यातलं पेसिव्ह व्हॉइस काय आहे ते विचारले दिलेल्या ऑप्शनमधून. तर ऑर्डर शुड बी गिव्हन इज द पेसिव्ह व्हॉइस ऑफ गिव्ह द ऑर्डर. क्वेश्चन नंबर 57. पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट इज नॉट पॅसिव्ह. दिलेल्या वाक्यात पॅसिव्ह वाक्य नाही, ते आहे वी शुड नॉट सिलेक्ट आवर लाईफ पार्टनर हॅजिटली. क्वेश्चन नंबर 58. चूज द करेक्ट कंपाऊंड फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. याच्यातलं काय विचारलं कंपाऊंड फॉर्म. तर ही इज समथिंग ऑफ अ पोएट बट रॅदर मोर ऑफ अ फिलॉसॉफर इज अ कंपाऊंड फॉर्म ऑफ अ दिलेले सेंटेन्स. 59. Choose the option to fill in the blank in the following sentence. Radha dash dash 6 pillowcases since 7 o'clock this morning. तर त्याचं उत्तर आहे हॅज मेड. तर वाक्य कसं असेल राधा हॅज मेड 6 pillowcases since 7 o'clock this morning. Question number 60. The word well may be used as. कसा वापरू शकतो तर वेल हा शब्द नाऊन असेल, वर्ब असेल, ॲडवर्ब असेल, सर्व म्हणून वापरला जातो. क्वेश्चन नंबर 62. द फॉग विल डिसअपिअर ॲज सून ॲज द सन रायजेस. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सेंटेन्स. वाक्याचा प्रकार आहे कंपाऊंड. क्वेश्चन नंबर 63. द क्वेश्चन नंबर 64. Demagogue is a term used to notify one who is a dash dash, who is a great orator and leader. Question number 65. Pick out the synonyms of the following. Debilitating याचा समानार्थी शब्द आहे वीक अँड फेबल, नाजूक आणि ठिसूळ. क्वेश्चन नंबर 66. कोणत्या समितीने एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP जिल्हा परिषदेकडे सोपवण्याची शिफारस केली? तर ती होती बाबूराव काळे यांची समिती. क्वेश्चन नंबर 67. घटनेचा मूलभूत आराखडा बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यापासून लागू केली. तर तो खटला होता इंदिरा नेहरू गांधी खटला. क्वेश्चन नंबर 68. एकरूप नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड असलेले टिंबटिंब हे भारताचे एकमेव राज्य आहे. तर ते एकमेव राज्य गोवा हे आहे. क्वेश्चन नंबर 69. नागरिकांच्या हक्काच्या संदर्भात हा दुसरा क्रांतीचा उदय आहे असे सरकारने
याबाबत म्हटले होते. तर कुठला हा कायदा आहे, कुठला कलम आहे? कलम 21A, प्राथमिक शिक्षणाचा हक्क. क्वेश्चन नंबर 70. भारताचा सर्वोच्च कायदा अधिकार, हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून कार्य करणारे भारताचे महान्यायवादी AGI पदाची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात केली आहे? तर AGI ची तरतूद आहे कलम 76. क्वेश्चन नंबर 71. इथून मॅथचे प्रश्न सुरू होतात, त्याचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे. क्वेश्चन नंबर 71. एका दोराची 120 मीटर लांबी मोजल्यानंतर असे लक्षात आले की 120 मीटर असेल. तिथे मीटर झाला. लक्षात आले की मोजणीची मीटर पट्टी 3 सेंटीमीटरने अधिक लांब आहे. तर मोजलेले दोराची खरी लांबी ही 123 मीटर .60 सेंटीमीटर असेल. क्वेश्चन नंबर 72. ए, बी आणि सी यांची भागीदारी व्यवसाय सुरू केला. ए ने रुपये 2,560 गुंतवणूक केली आणि बी ने 2,000 रुपयाची गुंतवणूक केली. वयाच्या अखेरीस त्यांना 1,105 रुपये मिळाले, ज्यापैकी ए ला रुपये 320 मिळाले. तर सीला हे काय मिळालं भांडवल, म्हणजे सीला किती पैसे भेटले? तर 4,280. नाही, सीचे भांडवल विचारले, म्हणजे सीने किती इन्व्हेस्ट केलं होतं, ते गुंतवले किती होते? 4,280. क्वेश्चन नंबर 70. आय थिंक नो, रिपीट नॉट. 73. बसने रामगड येथून आपला प्रवास सुरू केला आणि 44 किलोमीटर अंतरावर देवगड येथे सरासरी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहोचली. जर बसचा सरासरी वेग 5 किलोमीटर प्रति तास वाढवला तर समान अंतर कापण्यासाठी तिला किती वेळ लागेल? तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर येतं 40 मिनिटे. क्वेश्चन नंबर 74. 36 मीटर उंचीवर टीव्ही टॉवरची दिवसाचे एका विशिष्ट वेळी 24 मीटरची सावली असते. मिनारावर एक ध्वज 3 मीटर उंचीचा असून जर दोन्ही एकत्र मिळून 50 मीटरची त्याच वेळेला सावली पडते. असा मिनारची उंची किती? मिनारची हाईट विचारली, त्याची हाईट असेल 72 मीटर. क्वेश्चन नंबर 74. 200 मीटर अंतरावरून पोलीस चोराला बघतात. चोर धावणे सुरू करतो आणि पोलीस त्याचा पाठलाग करतात. चोर आणि पोलीस क्रमशः 10 किलोमीटर प्रति तास आणि 11 किलोमीटर प्रति तास वेगाने धावतात. 6 मिनिटांनंतर त्यांच्या दरम्यानचे अंतर असेल, ते असेल 100 मीटर. असे प्रश्न 100% येतात. हे NTPC म्हणा, ग्रुप डी म्हणा, हे किंवा RDC सर्व ह्याच्यात येतात. क्वेश्चन नंबर 76. दोन गाडी विरुद्ध दिशेने, सेम क्वेश्चन पण रिपीट होतात. हा पण प्रश्न. दोन गाड्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास आणि 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असते किंवा आहेत. त्याची लांबी अनुक्रमे 1.10 किलोमीटर आणि 0.9 किलोमीटर आहे. धीमे गतीची ट्रेनने वेगवान गतीला ओलांडण्यासाठी सेकंदात घेतलेला वेळ, ते सेकंदात घेतलेला वेळ असेल 48 सेकंद. क्वेश्चन नंबर 77. एक व्यक्ती 15% चक्रवाढ व्याजदराने रुपये 4,000 उधार घेतो. दर वर्षाअखेरीस तो रुपये 1,500 परतफेड करतो. त्याची सर्व उधारी चुकती करण्यासाठी तिसरे वर्षाअखेरीस त्याने किती रक्कम दिली पाहिजे? तर याचा आन्सर येतं 874.75 पैसे. 78वा प्रश्न आहे. एक्स आणि वाय एकमेकांचे व्यस्त प्रमाणात आहे. जेव्हा एक्स बरोबर 12 तेव्हा वाय बरोबर 9 आहे. एक्स आणि वाय चे संबंधित मूल असू शकणार नाही अशी खालीलपैकी जोडी कोणती? म्हणजे दिलेल्या ऑप्शनमध्ये ती 24 आणि 18 ही नसणार आहे. 79वा प्रश्न आहे. एक रक्कम सरळ व्याजाने 6 वर्षांमध्ये 60% ने वाढते. त्याच दराने रुपये 12,000 वरचे 3 वर्षांनंतरचे चक्रवाढ व्याज किती असेल? तर त्याचे उत्तर आहे 3,972. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावर 100% प्रश्न असणारच. क्वेश्चन नंबर 80. दोन संख्येची बेरीज 14 आहे आणि त्याच्यातील फरक 10 आहे. या दोन संख्येचा गुणाकार शोधा. तर तो असेल 24. क्वेश्चन नंबर 81. एक विशिष्ट रकमेवरचे प्रतिवर्ष 8% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज हे रुपये 4,000 वरचे प्रतिवर्ष 10 वर्ष दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाचे निम्मे आणि सरळ व्याजाची दिलेली रक्कम ही आहे. तर ती रक्कम आहे 1,750.
दिलेले एक न्यूमरिकल्स आहे, त्याचं आन्सर येतं 25,2,51,001 रुपये. हे सॉल्व केल्यानंतर 83 प्रश्न क्रमांक चक्रवाढ व्याजाचे प्रतिवर्ष कोणत्या दराने ₹1200 ही रक्कम 2 वर्षात ₹1348.32 बनेल? तर ते असेल 0.06. इथं दर विचारलाय. 84 वा प्रश्न एका बॅगमध्ये 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे नाणी अनुक्रमे 50, 80, 30 प्रमाणात आहे, ज्याचे एकूण मूल्य ₹144 आहे. 50 पैशाची नाण्याची संख्या. हा पण प्रश्न मस्त मजेशीर आणि येतोच. तर ते 50 पैशाची नाण्याची संख्या 150 इतकी असेल. क्वेश्चन नंबर 85. एका पाठोपाठ एक येणाऱ्या कोणत्याही तीन नैसर्गिक संख्येचा गुणाकार हा नेहमी कशाने विभाज्य असतो? तो 6 ने असतो. क्वेश्चन नंबर 86. संजयने 12% सवलत देऊन एक शर्ट विकला आणि 8% नफा मिळवला. जर शर्टाची छापील किंमत 1080 असेल तर त्याची खरेदी किंमत किती? त्याची खरेदी किंमत असेल 880. हा प्रश्न मी एक्सप्लेन केला आहे, व्हिडिओ पण अपलोड केला आहे, त्याच्यात पण सेम प्रश्न आलेला. क्वेश्चन नंबर 87. एक सावकार प्रतिवर्ष 4% दराने कर्ज घेतो आणि वर्षाखेरीस व्याज देतो. तो प्रतिवर्ष 6% दराने वार्षिक चक्रवाढ पद्धतीने आकारलेल्या चक्रवाढ व्याजाने कर्ज देतो आणि वर्षाखेरीस व्याज घेतो. अशा प्रकारे दरवर्षी 104.50 मिळवतो इतके रुपये मिळवतो. त्याने कर्ज घेतलेली विचारलेली रक्कम. त्याने किती रक्कम घेतली असेल तर ती 5,000 रुपये. प्रश्न 88 वा. नळ ए हा 4 तासात टाकी भरतो तर नळ बी 24 तासात पूर्ण टाकी खाली करतो. ए आणि बी प्रत्येकी तासासाठी आलटून-पालटून उघडले जातात. दर 2 तासांनी पाण्याचे प्रमाण 0.5 मीटरने वाढले तर टाकीची खोली किती? त्याची खोली म्हणजे डेप्थ विचारली टाकीची, तर 2.4 मीटर. क्वेश्चन नंबर 89. जर एखादा माणूस पाण्यात 5 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करत असेल आणि त्याचा वेग प्रवासाच्या वेगाचे 3.5 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाबरोबर माणसाचा वेग काय असेल? तर तो असेल 6.5 किलोमीटर प्रति तास. क्वेश्चन नंबर 99. 8% दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामधील फरक ₹768 आहे, तर ती रक्कम किती? प्रिन्सिपल विचारलंय तर ती 1,20,000 इतकी असेल. तर वरील गणिताचे सर्व प्रश्न व स्पष्टीकरणाचे व्हिडिओ बघण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभारी आहे, म्हणजे धन्यवाद करतोय माझे मनोबल वाढवल्यामुळे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सर्वांना.